नमस्कार. साधारण 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर ऐन युद्धाच्या तोंडावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनविषयक मार्गदर्शन केले. श्रीमद भगवद्गीता अथवा गीता ह्या नावाने अजरामर असलेले काव्य विद्वान, पंडित, भक्त, अभ्यासक, चिकित्सक, साहित्यिक आदी सर्वांना भुरळ घालत आले आहे. गीतेवर अनेक भाष्य वा टीका अनेक भाषातून उपलब्ध आहेत. प्रत्येकाला गीतेचा मतितार्थ वेगवेगळा दिसतो. आदि शंकराचार्य ते ज्ञानेश्वर आणि लोकमान्य टिळक ते विनोबा असे अनेक दिग्गज त्यात सामील आहेत. कुणी म्हणतो गीता कर्मयोग सांगते, कुणी म्हणतात अनासक्त योग हे गीतेचे सार आहे, तर कुणी म्हणतो साक्षात्कार योग हे गीतेचे सार आहे. मते अनेक असू द्या, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाने सुखी जीवन जगण्यासाठी नेमके काय केले पाहिजे ह्याबद्दल गीता काय सांगते हे आपण जाणून घेऊया थोर अभ्यासक व विचारवंत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, गीतेतून नेमका कोणता उपदेश घ्यायचा ह्याविषयी आमच्या मनात कायम संदेह असतो. तर आपल्यामध्ये गीतेचा नेमका उपदेश काय आहे आणि तुम्हाला तसं काय वाटतं? भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा जगन्मान्य ग्रंथ आहे. जगातल्या सर्व लोकांना तो मान्य केलेला असा ग्रंथ आहे आणि त्याच्यावर भरपूर टीका ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर भरपूर विवरण असं झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरच ज्ञानेश्वरी सांगितली. या भगवद्गीतेमध्ये निन्याय योग सांगितलेले आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे निन्याय योग सांगितलेले आहेत. आणि नेमका कुठला योग अभिप्रेत होता, भगवद्गीतेला कुठला योग अभिप्रेत होता ह्याबद्दल निन्याय लोकांची निन्यायी मत आहेत. उदाहरणार्थ आपले लोकमान्य टिळक त्यांनी तर गीता रहस्य नावाचा एक सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. अप्रतिम ग्रंथ आहे. आणि लोकमान्य टिळक इतके विद्वान होते की त्यांनी हा ग्रंथ तुरुंगात लिहिला. तुरुंगात म्हणजे त्यांची काय विद्वत्ता असेल याची कल्पना करा. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे की कर्मयोग हा गीतेला अभिप्रेत आहे. महात्मा गांधी तसेच ते विद्वान होते. त्यांनी सुद्धा भगवद्गीतेने काय सांगितलं असं जेव्हा विचारलं तर त्यांनी सांगितलं अनासक्ती योग. अनासक्ती म्हणजे आसक्ती जीवनात असता कामा नये असा योग भगवंतांनी सांगितला. त्याला अनासक्ती योग असं त्यांनी नाव दिलं. गुरुदेव रानडे म्हणून एक संत होऊन गेले, मोठे विद्वान होऊन गेले. तर त्यांनी असं सांगितलं साक्षात्कार योग. भगवद्गीतेला साक्षात्कार योग अभिप्रेत आहे. असे निन्याय विद्वान लोकांनी निन्याय त्याचे अर्थ काढले. म्हणजे योग काय तो त्यांनी सांगितलं. आम्हाला कोणीतरी असं विचारलं की तुमचं मत काय याच्याबद्दल. तर आम्ही असं सांगितलं की आमच्या मते भगवद्गीतेला अभिप्रेत योग म्हणजे स्मरण योग आहे. आता स्मरण योग म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा आपलं जीवन कशावर चाललेलं आहे, स्मरणावर चाललेलं आहे. जर बारकाईने जर तुम्ही पाहिलं तर आपलं संपूर्ण जीवन हे स्मरणावर चाललेलं आहे. अगदी बारकाईने बघा की तुमचं स्मरण जर वजा केलं तर जिवंतपणी मरण. स्मरण जर वजा केलं तर जिवंतपणी मरण. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही आता इथे आहात, घराचं स्मरण आहे तुम्हाला. हे झाल्यानंतर तुम्ही घरी जाल, पण स्मरणच नसेल तर तुम्ही कुठे जाल? तुम्ही फिरत राहाल. लक्षामध्ये आलं की नाही? मी जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे, आता दारू पिणारे लोक असतात, कळलं की नाही, त्यांचं स्मरण दारूचं असतं. त्यामुळे त्यांची कामं बिमं संपली की ते त्यांच्या क्लबमध्ये जातील, गुत्त्यामध्ये जातील, आपण जातील. मग बाकीचे लोक घरी जातील, हे तिकडे जातील. आता क्रिकेट खेळणारे लोक आहेत, त्यांचं स्मरण वेगळं, निन्या लोकांचं स्मरण वेगळं. पण स्मरण तसं त्यांचं जीवन आहे.
हे मला सांगायचं आहे. गीतेला अभिप्रेत स्मरण योग आहे याचं कारण भगवद्गीतेमध्ये एक सुंदर असं वाक्य आहे, ते म्हणजे माम अनुस्मर युद्धेच्या. शेवटी भगवंतांनी गीता जी सांगितली ती कशासाठी सांगितली हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला भगवद्गीतेचं जर अभिप्राय किंवा अभिप्रेत काय हे जर पाहिजे असेल तर मुळात भगवद्गीता सांगितली कशासाठी. भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, पण अर्जुनाच्या निमित्ताने ती जगाला सांगितलेली आहे. आता अर्जुनाला ती काय सांगितलं की गीता सांगण्याचं प्रयोजन काय, तर अर्जुनाने लढाई केली पाहिजे हे प्रयोजन होतं. लक्षात तुम्ही घ्या की भगवद्गीता सांगितली का, तर अर्जुनाने लढाई करावी म्हणून. आता अर्जुनाची लढाई तुमची आमची पण लढाईच. आपला जो संसार चाललेला आहे किंवा जीवन चाललेलं आहे ही लढाईच आहे. तुकाराम महाराजांकडे म्हटलेलं आहे, अंतर्बाह्य जग आणि मन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आणि ते रात्रंदिवस रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. म्हणजे आपण सुद्धा युद्धच करत असतो. आता आपण जेव्हा ऑफिसला जातो तर स्टेशनवरून आपल्याला जर डब्यात शिरायचं असेल तर लढाई केल्याशिवाय डब्यात शिरता येत नाही. तुम्ही म्हणाल कोणालाही मी दुखवणार नाही आणि कोणाला धक्का मारणार नाही आणि मी आज जाईन, तर योगी 28 विटेवर उभा त्याला करावं लागेल. त्याला काय आज शिरता येणार, त्या लढाई केल्याशिवाय आज जाताच येणार नाही. थोडक्यात म्हणजे जीवन म्हणजेच लढाई आहे. मग जीवनविद्येने असा एक सिद्धांत मांडला की जीवन म्हणजे न संपणारं युद्ध. की जीवन हे कधी युद्ध संपतच नाही. बाकीचे युद्ध संपतात पण जीवन हे युद्ध संपत नाही. तुम्हाला निन्या लोकांशी युद्धच करावं लागतं, कळलं की नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांशी युद्ध. नंतर बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याशी युद्ध. काही चांगले लोक असतात, काही वाईट लोक असतात. काही आपला मत्सर करतात, काही आपला द्वेष करतात. दिन्या लोकांशी आपले संबंध येतात, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला संघर्ष करावा लागतो. मग डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल किंवा मनातल्या मनात असेल, पण आपलं जीवन म्हणजे एक युद्ध आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही अर्जुनाला सांगितली असं म्हणण्यापेक्षा ती जगाला सांगितली, जगातील लोकांना सांगितली. आणि त्याचं अभिप्रेत काय, युद्ध कर. म्हणजे तू कर्म कर, काम कर, कळलं की नाही. आता कर्म कर वगैरे फार मोठं झालं, युद्ध वगैरे मोठं. साध्या भाषेमध्ये म्हणजे प्रत्येकाने काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही आता एक नवीन पुस्तक लिहिलं आहे, तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. त्याच्यामध्ये असा आम्ही सिद्धांत मांडला की पोटासाठी काम आहे का कामासाठी पोट आहे. पोटासाठी काम का कामासाठी पोट आहे. आता तुम्ही पोट भरण्यासाठी काम करता की नाही, पोट भरण्यासाठी काम करता, पण ते चूक आहे. काम तुम्ही केलंच पाहिजे म्हणून देवाने तुम्हाला पोट दिलेलं आहे. आणि पोट दिलेलं आहे म्हणून तुम्ही पोट भरण्यासाठी काम करता. लक्षात आलं की नाही यातला फरक. देवाने तुम्हाला जर पोटच दिलं नसतं तर तुम्ही काम केलं असतं. तुम्ही उठाठेव एवढी केली नसती. तुम्ही आरामात घरात पडून राहिला असतं. मग जग कसं चाललं असतं, जग चाललं नसतं. आज जग चाललेलं आहे कारण प्रत्येक मनुष्य काम करतो. काम का करतो, त्याला पोट दिलेलं आहे म्हणून. पोट कोणी दिलं, निसर्गाने दिलं. निसर्गाने का दिलं, त्यांनी काम करावं म्हणून. म्हणजे प्रत्येकाने काम केलं पाहिजे, म्हणजे जीवन जगलं पाहिजे. आणि जीवन जगण्याचा प्रसंग आला म्हणजे काही लढाई आली. आता मी लढाईच करणार नाही असं अर्जुन म्हणाला, कळलं की नाही. मी आता लढाईच करणार नाही का, आता समोर माझे जे आहेत ते माझे नातेवाईक आहेत, ते गुरुजन आहेत, अमुक आहेत तमुक आहे. पण त्यावेळेला त्याला सांगितलं ते तुझे जरी नातेवाईक असले तरी आज ते तुझे शत्रू आहेत. कारण तू आज लढाईला उभा राहिलेला आहेस. लढाईला उभा राहिलेला आहे त्याचा अगोदर तुला माहिती आहे हे सगळे जे आहेत हे तुझे शत्रू आहेत. का, द्रोणाचार्य हे तुझे गुरु जरी असले तरी ते शत्रू आहेत. का, तर त्यांनी असत्याची बाजू घेतली, म्हणजे दुर्योधनाची बाजू घेतली. भीष्माचार्य तुझे पितामह आहे पण तरी तुझे शत्रू आहेत. का, तर त्यांनी शत्रूची बाजू घेतली, म्हणजे असत्याची बाजू घेतली, दुर्योधनाची बाजू घेतली. मग जगामध्ये युद्ध हे दोन, सत्य आणि असत्य यांचं चाललेलं आहे पुरातन काळापासून. सत्य आणि असत्य यांची लढाई चाललेली आहे आणि ही अनंत काळ चालणार आहे.
का जगामध्ये चांगले लोक आणि वाईट लोक असं असणारच, की कधी युद्ध संपणार अशी शक्यता नाही. फक्त फरक त्याच्यामध्ये एवढंच आहे की चांगल्या लोकांची संख्या वाढवणं हा प्रयत्न आपण करू शकतो, पण जगामध्ये दुर्जनच नाही अशी होऊ शकत नाही. कळलं की नाही? आता आमचे जे प्रयत्न जे आहेत किंवा ज्याला आपण संत ऋषीमुनी म्हणतो, त्यांचे प्रयत्न हेच असतात की जगामध्ये चांगल्या लोकांची संख्या वाढवणं, दुर्जनांची संख्या कमी होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पण दुर्जन राहणारच, आणि म्हणून जगामध्ये चांगलं वाईट, दुर्जन सज्जन हे असं राहणारच. आणि म्हणून हा जो संघर्ष जो आहे, हा संघर्ष हा अटळ आहे. कारण तुम्ही म्हणा बाबा मी नाही ठेविले अनंत तैसेची राहावे असं म्हणाल ना, तर ते चालणार नाही. कळलं की नाही? तुम्हाला ज्या वेळेला जसं वागणं योग्य आहे, आवश्यक आहे, तसं तुम्हाला करायला पाहिजे. आता मुलगा शिकत नसेल तर कानाखाली आवाज काढायला पाहिजे. तुम्ही म्हणा मी कानाखाली आवाज काढणार नाही, तर तो अभ्यास करणार नाही. प्रथम अंधारून गोंधारून सांगायचं. कळलं की नाही? अंधारून गोंधारून सांगितलं नाही तर मग कानाखाली आवाज काढलं म्हणजे त्याला काही इलाज नसतो. तसं जगामध्ये चांगले लोक आहेत, वाईट लोक आहेत, सगळेच लोक देवाची लेकरं आहेत किंवा सगळे लोक देवाची रूपं आहेत. जेथे देखे तेथे तुझीच पावली त्रिभुवन संचरी विठ्ठला गा. म्हणून हे जग सगळं देवाने भरलेलं आहे, मग सगळे लोक देवच आहेत. आणि म्हणून जर परचक्र जर आपल्यावर आलं तर तुम्ही लढाई करणार की नाही करणार? लढाई करायच पाहिजे. कारण का परचक्र जे आहे ते आपले शत्रू आहेत. ते जरी देवाची रूपं असली तरी ती देवाचे रूपं जी आहेत ती आज आपल्याकडे शत्रू रूपाने आलेले आहेत. मग लढाई केलीच पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून पुन्हा देव म्हणजे तरी काय हा प्रश्न आहे, तो आपण नंतर बघू. तर सांगायचा मुद्दा असा की जीवन म्हणजे युद्ध, हे पहिलंच लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, ती भगवद्गीता आम्हालाही सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य महत्त्वाचं काय आहे? स्मरणयोग असं जीवनविद्या सांगते. स्मरणयोग का सांगितलं? माम अनुस्मर युद्धेश, तू युद्ध कर पण माझ्या स्मरणात, माझं स्मरण कर, युद्ध कर. आणि म्हणून स्मरणयोगाला जीवनविद्येने महत्त्व दिलं की स्मरणयोग. आता बघा गंमत अशी आहे की स्मरण ज्याला आपण म्हणतो, हे स्मरण कोणाचं? माम अनुस्मर युद्धेच. माम कोण? हा जो माम म्हणजे मी, हा मी कोण असा ज्याला प्रश्न निर्माण होतो, तर लोकांना असं वाटतं माम अनुस्मरण म्हणजे भगवंताचं, कृष्णाचं स्मरण कर. तसा तो त्याचा अर्थ नाही. जो हृदयामध्ये आहे, हृदयस्थ, भगवद्गीतेने सांगितलं ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. हा जो हृदयामध्ये जो ईश्वर आहे त्याचं तू स्मरण कर. आता त्याचं स्मरण कर म्हणजे काय कर, हा पुन्हा प्रश्न आला. त्याचं स्मरण कर याचा अर्थ असा की तो जो ईश्वर ईश्वर म्हणून जो तुझ्या हृदयामध्ये नांदतो आहे तोच मी म्हणतो आहे. मी म्हणणारा तरी कोण आहे दुसरा? तो जो हृदयामध्ये जो ईश्वर आहे तोच मी म्हणतो आहे आणि तोच कर्म करतो आहे. आणि म्हणून युद्ध जो करतो जो आहे हा खरा म्हणजे तोच करतो आहे. पण आता काय झालेली आहे गंमत, आता तो जो आपण म्हणतो ना तो आज तो राहिलेला नाही. म्हणजे ज्याला आपण ईश्वर म्हणतो तो आज ईश्वर आपल्या हृदयामध्ये असला तरी तो ईश्वर रूपाने आज आपल्याकडे नांदत नाही. तो आज आपल्या ठिकाणी जीव रूपाने नांदतो. म्हणून त्याला शिव म्हणतात आणि याला जीव म्हणतात. जीवाच्या अपेक्षेत शिव. कळलं की नाही? पण शिव आणि ईश्वर एकच. तर हा जो शिव आणि हा ईश्वर जो आहे, हा ईश्वर किंवा शिव आज जीव झालेला आहे. का जीव झाला? त्याचं कारण शिव ज्या वेळेला शरीर धारण करतो म्हणजे उपाधी, त्यावेळेला त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. म्हणून स्मरणयोग. स्मरण हा जो शब्द आलेला आहे ना, स्मरण आणि विसर, की त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. कोणाला? ज्याला आपण ईश्वर म्हणतो त्याला. आता ईश्वर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर गणपती, शंकर, विठ्ठल, दत्त वगैरे वगैरे जे येतील ना ते आणायचे नाहीत. ईश्वर याचा अर्थ सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती. सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर.
हा ईश्वर आपल्या हृदयामध्ये वास करतो. आणि हा ईश्वर मी म्हणतो, इथपर्यंत सर्व ठीक झालं. ईश्वर मी म्हणतो इथपर्यंत सर्व ठीक झालं. आता ईश्वर ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला हा मी कोणाला म्हणतो? ईश्वराने मी ईश्वर आहे असं म्हणणं आणि ईश्वराने मी शरीर आहे असं म्हणणं, ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही? तेव्हा ईश्वर म्हणजे ती चैतन्य शक्ती जेव्हा मी शरीर असं म्हणतं तेव्हा तो शिव म्हणजे ईश्वर जीव होतो. लक्षामध्ये आलं की नाही? आणि हा एकदा जीव झाला ना की त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. म्हणजे मी ईश्वर आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे शक्ती हे माझं स्वरूप आहे, आनंद हे माझं स्वरूप आहे, जाणीव हे माझं स्वरूप, हे सगळं तो विसरतो. आणि त्याला फक्त मी शरीर आहे एवढंच तो हे करतो. बरं, इतकं जरी झालं ना तरी सुद्धा बिघडलं नसतं. आणखीन पुढे काय बिघडलं की पुढे या मी वर मी पण नावाची गोष्ट आली. म्हणजे नुसताच जीव झाला नाही तर जीवाची आणखीन अधोगती झाली. ती काय झाली की हे जे मी पण ज्याला आहे म्हणतात ते मी पण त्याला येऊन चिकटलं. कोणाला? मीला. तुम्ही आता मी आणि मी पण याच्यात फरक काय तर तुम्हाला सांगतो. आता मी पण म्हणजे आता तुमचं नाव काय? देसाई. पहिलं नाव काय? श्रीकांत. आता श्रीकांत देसाई हे तुमचं नाव, बरोबर? तुमचा धर्म हिंदू, जात जी काय असेल ती, वर्ण जो काय असेल तो, कुळ गोत्र जे काय असेल ते, तुमचा हुद्दा, तुमचं अमुक, तुमचं तमुक असेल. आता तुम्हाला मी जर विचारलं अहो तुम्ही कोण, तर तुम्ही मला काय उत्तर द्याल? मी श्रीकांत देसाई. हे तुम्ही पहिलं सांगणार, मी श्रीकांत देसाई, बरोबर? माझा धर्म अमुक, माझी जात अमुक, माझं कुळ अमुक, माझं गोत्र अमुक, मी अमक्या वेळा जन्माला आलो, माझं आता वय अमुक, हे सगळं तुम्ही सांगत सुटाल. पण ह्याच्यातली एकही गोष्ट इथे आहे ते मला तुम्ही दाखवा, मी तुम्हाला वाटेल ते बक्षीस देतो. या ठिकाणी याच्यातली एकही गोष्ट तुम्ही मला दाखवा. धर्म इथे आलाय, याच्यावर धर्म कुठे लिहिलेला आहे? नाही. जात नाही, वर्ण नाही, उपजात, पोटजात, कुळ गोत्र, नाव काही इथे नाही आहे. म्हणजे जे तुम्ही मी आहे असं म्हणता त्याच्यापैकी एकही गोष्ट इथे नाही. तुमच्या लक्षामध्ये आलं की नाही? आणि इथे जे आहे ते तुम्ही कधीच सांगत नाही ते आहे म्हणून. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मला उत्तर काय द्यायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे मी माणूस आहे, कळलं की नाही? त्याच्याही पलीकडे मी शरीर आहे, त्याच्याही पलीकडे मी ईश्वर आहे, कळलं की नाही? म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये येईल की आज आपण मी ईश्वर आहे चुकूनही सांगत नाही, शरीर आहे तेही सांगत नाही, आणि मी माणूस आहे हेही सांगत नाही. सांगता का तुम्ही? कधी तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही यातलं 3 पैकी 1 तरी सांगता का? नाही. मग तुम्ही जे नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता. आता काय गंमत झालेली आहे, तुमचं जे स्मरण आहे हे स्मरण कशाच्या अंगाने नांदतं? मीपणाच्या अंगाने नांदतं. मी श्रीकांत देसाई, मी नाटकात काम करतो, मी सिरियलमध्ये काम करतो, लोक मला ओळखतात वगैरे वगैरे वगैरे, मग मी असा आहे, मी तसा आहे. हे जे तुम्हाला जे वाटतं आहे ना, हे सगळं जे मी पण मध्ये जे आहे ना, ह्या मीपणाच्या अपेक्षेत तुमचं स्मरण असतं. मग तुम्ही जे स्मरण करता आज ते सगळं स्मरण त्या मीपणाच्या अपेक्षेत आहे. मीच्या पण नाही आणि त्या ईश्वराच्या अपेक्षेत पण नाही. लक्षामध्ये आलं की नाही? म्हणजे स्मरण योग मी का सांगितलं तुमच्या ध्यानात येईल की स्मरण योग का मी सांगितला की सगळं तुमचं जीवन जे आहे ते स्मरणावर चाललेलं आहे. तुमचं जे जीवन सगळं जे चाललेलं आहे हे स्मरणावर चाललेलं आहे.
लक्षामध्ये आलं की नाही? स्मरण बिघडलं की माणूस बिघडला. शरीर बिघडत नाही, स्मरण बिघडलं माणूस बिघडला. स्मरण सुधारलं माणूस सुधारला. मग आपण काय म्हणतो? तो माणूस बिघडला. बिघडला म्हणजे काय? त्याचे स्मरण बिघडलं, त्याचा विचार बिघडले, त्याचे उच्चार बिघडले. स्मरण बिघडले की सगळंच बिघडलं ना. आणि म्हणून माणूस बिघडला म्हणजे काय? त्याचं स्मरण बिघडलं, त्याचे विचार बिघडले असं आपण म्हणतो. आणि माणसं सुधारली म्हणजे काय झालं? त्यांचं स्मरण सुधारलं, त्यांचे विचार सुधारले, उच्चार आचार सुधारले. लक्षात आले की नाही? म्हणून ज्ञानबाची जी मेघ आहे ना, ती खरी ह्या मीपणात आहे. आणि हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, पण लोकांच्या लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, अर्जुनपण न घेता मी ऐसे पंडू सुद्धा उठत असे तत्वता ते तयाचे रूप. तयाचे म्हणजे देवाचे. देवाचं रूप तुला पाहिजे ना, मग अर्जुन पण टाकल्यानंतर जे उरतो ना जो मी, तो मी त्या देवाचं रूप आहे. पण आज आपण ते मी पण टाकून मी आपण कधी स्मरत नाही. कारण हा मी पण आपल्या ठिकाणी असं घोरपडीसारखं चिकटलेला आहे. एक उदाहरण देऊ का? वॉलपेपर माहिती आहे? भिंतीवर वॉलपेपर चिकटवलेला असतो. आता लोक काय पाहतात? वॉलपेपर. वॉलपेपरवर नुसता पाहत नाही, तर वॉलपेपरवर चित्र काय आहे? वाघ. दुसरं वॉलपेपर आहे चित्र सिंह. तिसरं चित्र आहे लांडगा. चौथा माणूस. अशी चित्र वॉलपेपरवर आहेत. आता ती जी वॉलपेपर कशाच्या आधारावर नांदतोय? भिंतीच्या आधारावर. बरोबर? हां. आता आपण अशी कल्पना करू की भिंत बोलायला लागली, तर भिंत काय सांगणार? मी वॉलपेपर आहे. मी भिंत म्हणणार नाही, मी वॉलपेपर आहे. बरं, वॉलपेपर नुसतं म्हणणार नाही, ते वॉलपेपर जे चित्र आहे ते मी असं म्हणणार. मग तो वाघ असेल, माणूस असेल, लांडगा असेल, काय असेल. हे जसं तिकडे आहे ना तसं इथे आहे. म्हणजे भिंत ही वास्तविक मूळ आहे. त्याच्या आधारावर वॉलपेपर आहे आणि वॉलपेपरच्या आधारावर चित्र आहे. पण आपण त्या भिंत कधी आपल्या कक्षेत येत नाही. कळलं की नाही? दुसरं उदाहरण देतो. इमारतीचा पाया असतो. पाया कधी आपण बघतो, कधी लक्षात येतो? आम्ही इमारत बघतो, आणि काय सुंदर इमारत बांधली आहे, काय 20 मजली अमुक आहे. पण ती कशाच्या आधारावर? पाया महत्त्वाचा. पण तो पाया आपण कधी लक्षात घेत नाही. तसं आपण त्या देवाला कधी स्मरणात घेत नाही. आपल्या स्मरणामध्ये देव सोडून बाकी सगळं आलेलं असतं. म्हणून देवाला विसरलो की सगळं बिघडतं. म्हणून संत सांगतात, नामस्मरण करा, देवाचं स्मरण करा, स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे उत्तम पदे. म्हणून स्मरण योगाला आम्ही महत्त्व दिलं. आता स्मरण योगामध्ये सगळे योग येतात असं आमचं म्हणणं आहे. स्मरण योगामध्ये सगळे योग येतात. कसे ते सांगतो की योग किती आहेत? 8 योग आहे, ध्यानयोग आहे, मग भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे. आता हे सगळे योग आपल्या ह्या स्मरण योगामध्ये येतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिलं ज्ञान पाहिजे, मी कोणाचं. स्मरण कोणाचं करायचं, ज्ञान नको. आता तुम्हाला कळलं मी सांगितल्यानंतर. आतापर्यंत तुम्हाला माहीत होतं का? नव्हतं माहीत. म्हणजे सांगितल्याशिवाय कळत नाही, आणि सांगितल्यानंतर कळतंच असं पण नाही, कळलं तरी वळेल असं पण नाही. त्याच्यासाठी पुन्हा वेगवेगळं करायला पाहिजे. तर सांगायचा मुद्दा, पहिलं त्याला ज्ञान लागतं. आणि ते ज्ञान कसं? देवाचं ज्ञान पाहिजे. इथे हा ज्ञानयोग आला. मी थोडक्यात सांगतो. ज्ञानयोग झाला. आता भक्तियोग कशाला म्हणतात? भक्तियोग म्हणजे भक्ती म्हणजे जो विभक्त नव्हे तो भक्त. आपण देवाशी विभक्त असता कामा नये, भक्त असलं पाहिजे. म्हणजे देवाशी आपण संलग्न असलं पाहिजे. लग्न संलग्न, देवाशी आपण संलग्न असलं पाहिजे. म्हणजे देवाशी आपण भक्त असलं पाहिजे, युक्त असलं पाहिजे, चिकटून असलं पाहिजे. हे कधी होणार?
स्मरणाने होणार. तुम्ही स्मरणाने एक युक्त होता. कळलं की नाही? आता तुमच्या शेजारीच तुमचा भाऊ राहतो, पण तुमचा आणि त्याचा 36चा आकडा आहे. कळलं की नाही? तर तुमचं त्याच्याबद्दलचं एक तर स्मरणच नसेल, आणि जर असेल ना तर ते शत्रुत्वाचं असेल. कळलं की नाही? पण तुमचा मुलगा तुमच्या शेजारी राहतो आहे. कळलं की नाही? तुम्हाला मुलाचं जे स्मरण होईल ते कसं होईल? ते वेगळं स्मरण होईल, आणि मुलाला तुमचं स्मरण होईल ते वेगळं होईल. कळलं की नाही? म्हणजे स्मरणाने, आता नवरा बायको, आता तुम्ही जर बाहेरगावी कुठे गेलात तर बायको तुमच्याशी स्मरणाने युक्त असणार. लक्षामध्ये आलं की नाही? स्मरणाने ती युक्त असणार. शरीराने जरी तुम्ही लांब असलात तरी, आणि स्मरणाने आपण खरे युक्त असणं हे महत्त्वाचं आहे. आता भाऊ जवळजवळ नांदतात पण एकमेकांचे शत्रू, काय उपयोगाचं आहे? कळलं की नाही? ते स्मरण आहे, ते स्मरण आहे, पण ते शत्रुत्वाचं आहे. कळलं की नाही? त्याच्याबद्दल सांगितलं ते कंसाचं स्मरण, शिशुपालाचं स्मरण वगैरे, तो भाग वेगळा. तर स्मरण हे महत्त्वाचं आहे. आणि जीवनामध्ये सगळं जे चाललेलं आहे स्मरणावर चाललेलं आहे. आणि म्हणून मी भगवंताशी युक्त स्मरणानेच होणार. स्मरण काय? तर मी रूपाने देवच नांदतो आहे, हे स्मरण म्हणजे नामस्मरण. मी म्हणणारा तो ईश्वरच आहे, हे स्मरण म्हणजे नामस्मरण. हे स्मरण आपल्याकडे सतत राहिलं ना तर आपण भक्त झालो. कारण इथे विभक्तपणाचा प्रश्नच येत नाही. इथे आपण भक्त म्हणजे भक्तियोग आला. मी मगाशी ज्ञानयोग सांगितला, हा भक्तियोग झाला. आता दुसरं म्हणजे काय? कर्मयोग. कर्मयोग कशाला म्हणतात? मी करता हे तुम्ही जर सोडलं, देव करता असं जर म्हटलं तर कर्मयोग सिद्ध होतो. कळलं की नाही? आज प्रत्येकजण काय म्हणतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो, मी असं आहे, मी तसं आहे. पण वास्तविक हे सगळं देवाच्या कृपेने चाललेलं आहे असं कोण म्हणतो का? नाही म्हणत. की बुवा हे सगळं जे, आणि खरी वस्तू हे सगळं देवाच्याच कृपेने चाललेलं आहे. तुम्ही पाहता देवाच्या कृपेने, ऐकता देवाच्या कृपेने, बोलता देवाच्या कृपेने, हे सगळं चाललंय कोणाच्या? देवाच्या कृपेने. आता अधिष्ठान जर देवच नसेल तर तुम्ही बोलाल का? इलेक्ट्रिसिटी नसेल तर व्हिडिओ चालेल? इलेक्ट्रिसिटी नसेल तर व्हिडिओ चालेल का? मग व्हिडिओला स्मरण कोणाचं पाहिजे? इलेक्ट्रिसिटी पाहिजे. तसा हा व्हिडिओ आहे, आणि या व्हिडिओला स्मरण कोणाचं पाहिजे? चैतन्य शक्तीचं पाहिजे. इथे मग ती चैतन्य शक्तीमुळे मी करतो आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे हा कर्मयोग सिद्ध झाला. ध्यानयोग, आपण सतत स्मरण केलं की तो ध्यान सुरू झालं, म्हणजे ध्यानयोग. हठयोग, हठयोगामध्ये प्राणायाम महत्त्वाचा, की तुमचं स्मरण एकदा व्यवस्थित सुरू झालं ना की श्वासोश्वास तुमचा आपोआप व्यवस्थित चालायला लागतो, म्हणजे प्राणायाम सिद्ध झाला. यम नियम साधे जपता रामनाम असं म्हटलंय. यम नियम प्राणायाम साधे जपता रामनाम. कळलं की नाही? म्हणजे किती योग झाले बघा. म्हणजे ध्यानयोग झाला, हठयोग झाला, कर्मयोग झाला, भक्तियोग झाला, ज्ञान. सगळे योग ह्या स्मरणयोगामध्ये आहे. म्हणून हा स्मरणयोग महत्त्वाचा आहे. म्हणून सगळ्या संतांनी स्मरणाला महत्त्व दिलं आहे. देवाचं स्मरण कर. आता हे स्मरण करायचं की न करायचं हे तुझ्या हातात आहे, आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं